मी नीलम माने, देवेंद्र हाऊसिंग सोसायटी। पावसाचं पाणी आलेलं आहे, तसंच भोपे गटरीचं पाणी सुद्धा आलेलं आहे। घरामध्ये पाणी शिरलेलं आहे। अंजना पाटील, देवेंद्र सोसायटी मध्ये बोलते। घरामध्ये पाणी आले, आता आम्हाला बसायला जागा सुद्धा नाही। आम्ही आता रस्त्यात आहे, सगळं पाणीनं भरलंय। देव सुद्धा पाण्यात असं वाहायला लागल्यात, त्यामुळे देवाजवळचा दिवा सुद्धा राहिलेला नाहीये आणि त्या पाण्यामधून साप आमच्या घरी यायला लागल्यात आणि प्रशासनाचं काही लक्ष नाही। नगरसेवकांना आम्ही फोन केले तरी त्यांनी आलेले नाहीत अजून। मी संदीप दिनकर दळवी, शामराव नगर मधील सामाजिक कार्यकर्ता आहे। आता चालू असलेल्या या मुसळधार पावसामुळे शामराव नगरची अत्यंत दयनीय अवस्था आहे आणि ही अवस्था ही कायम अशी होते। त्यामुळे राजकीय लोक कोणीही व महापालिका प्रशासन याकडे लक्ष देत नाहीत। आज जर आता शामराव नगर मध्ये बघितलं तर महसूल कॉलनी, देवेंद्र सोसायटी, महादेव मंदिर कॉलनी या इतर सगळ्या परिसरात मिळून 100 ते 150 घरात पाणी गेलेलं आहे। आज दसऱ्याचे दिवस आहेत, देव सुद्धा अक्षरशः पाण्याखाली तरंगत आहेत। अशी अवस्था या शामराव नगर मध्ये आणि अशी अवस्था असताना महापालिका प्रशासन पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे।